दंडवत हो. डखलेला शिक्षापन केले काल. तीर्थ शोधणी करायला गेले ते, हे की नाही. आणि स्वामींनी ते वचन सांगितलं, ऐसा अंत न पाहिजे, ऐसा अंत न पाहिजे. वचन पण आहे ना, शांत पाहिजे की वचन आहे. एवढंच वचन आहे की नाही. जर पाठीमागचं घेतलं नाही, तीर्थदेवता पुरुष, आहे की नाही. हे 3 शब्द मागे आहेत वचनाच्या. ऐसा अंत न पाहिजे. तीर्थदेवता पुरुष येते आपण हे वेगळं वचन. ऐसा अंत न पाहिजे की या वचनाच्या मागे ऐसा अंत न पाहिजे, या वचनाच्या मागे तीर्थदेवता पुरुष हे पण शब्द आहेत ना. यात हिचा ऐसा अंत न पाहिजे असं वचन आहे ते मूळ. पण सूत्रपाठामध्ये एवढंच आलंय, तीर्थदेवता पुरुष यात हिचा हा शब्द आला नाही. कळालं. ते सांगण्यासाठी मला 4 वेळेला सांगावं लागलं. तर हे 3 शब्द का गाळले. तीर्थदेवता पुरुष यात हिचा ऐसा अंत न पाहिजे. तसा हा चिंतनाचा विषय आहे आणि गंभीर आहे. तर म्हणाले हे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, याती घनाचं घण आहे, त्याच्यामुळे न सांगितलेलंही बरं राहील. श्रद्धा दुखवण्याचा भाग असतो तो. पण थोडक्यात या तिघाचा ऐसा अंत न पाहिजे. आणि आता जे चाललेलं आहे ते अंतच पाहिल्यासारखं आहे. त्याच्यामुळे या वचनाच्या जास्त खोलीत न गेलेलं बरं. ऐसा तर कैसा, सगळं अर्थ तो प्रकरण वशे काको कक्षा भावार्थ याच्या वचनात दडलेलं आहे. बरंच काय दडलेलं आहे ते. काळ नाजूक चालू आहे, त्याच्यामुळं सगळेजण अंत पाहतात. तर म्हणाले त्या झऱ्यात काय होतं, जो झरा आहे चरण हिरा आहे की नाही. तर म्हणाले तिथे अदंडी नाथाचे सामर्थ्य आहे. ती कथा सगळीच पुढे सांगण्यात आता वेळ जाईल खूप मोठा. ते लीळा सर्वज्ञ सांगतील पुढे. म्हणून तिथे ते देवता पण ते आणलेलं आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य. तेने पाणी उणे नव्हे, ते सामर्थ्य निक्षेपलेलं आहे. तसं बरेचसे भारतामध्ये सामर्थ्य तसं आहे. हिमालय पर्वतामध्ये बद्रिकाश्रमच्या पुढं गेल्यावर 10 किलोमीटर जिथे सरस्वतीचा उगम आहे, तिथे असं 1 किलोमीटरमध्ये इतका वेगानं सरस्वती धावते आणि तिथे गुप्त होते. एकदम 1 किलोमीटर दिसते ती, तिथून गुप्त होते ती. आणि त्याच्या पुढं चक्र स्वामी तीर्थ आहे पुढं.
त्या सरस्वती नदीच्या पुढे 10 किलोमीटर. ते सप्त स्वामींचं उत्तरापंथी जाण्याचं शेवटचं ठिकाण. तो मोठा बोर्ड आहे गव्हर्नमेंटचा. तिथं कोणी जात नाही आणखीन कोणी. आम्ही गेलो होतो असेच बोंबलत फिरत फिरत. तरुण पण वाईट असतो बरं, जाऊ नये पण गेले बुवा. गंगा यमुना सरस्वती असं बरंच पाहिजे कार्यक्रम. गंगा सागर काय जगातले तीर्थ पाहू नये हा. ते शांत न पाहिजे की पाऊस नाही जाऊ पण नाही. ती सदा खूप मोठी असते. पण हे उजळल्या पुरुषाला आपल्यासारख्याला काय. मळण पुरुषांनी कुठं जरी गेलं त्याला काय फरक पडणार आहे का नाही. उज्जैनला जा, बद्रिकाश्रमला जा, द्वारकेला जा, त्याला काय फरक पडलाय. मथुरेला जा. आधीच आलोट प्रमादी आहे तो, त्याला काय धर्म जाणार आहे त्याच्यात. धर्म असेल तर जाईल ना. मग आता म्हणलं ना असंही सांगता येत नाही तुम्हाला. जसं काळ आहे, काळाचा प्रभाव आहे. की जर सामान्य झऱ्यात जर ते आदंडीनाथाचं तीर्थ आहे ते सामर्थ्य निक्षेपलेलं आहे, ते कठीण असतं ते. मग ते ऐसा निरोध न कीजिए, त्या सामर्थ्याला निरोध होतो आणि ऐसा त्याचा अंतही पाहू नये. ते भांडणामध्ये म्हणतात बघा, अरे नको अंत पाहू रे कार्ट्या, काय अंत पाहिला. कार्ट म्हणतो, आई मला 1000 रुपये दे, 10 रुपयाचे. पूर्वीच्या काळात 10 रुपयाची भांडण्यासाठी होतं. आई मला स्मार्टफोन घ्यायचा आहे. आता आयफोनसाठी भांडतात. रिचार्ज मार आई मला नेटचा. नको रा अंत पाहू. ऐसा लक्षात आले का? बोललेलं कळालंय का तुम्हाला? भिक्षुक वासनिक ही मंडळी आपल्या तीर्थदेवता पुरुषाचा अंत पाहत राहतात. आता एवढी जाणीव जरी झाली परमार्गात तरी भरपूर झालं. पण असं नाही आहे, घडत नाही. आपण अंत पाहतो, त्या स्थानाचा अंत पाहतो, भिक्षुकाचा अंत पाहतो, हे का नाही. देवता म्हणजे अष्टीपरीची देवता, त्याचा अंत पाहतो. आणि अंत कशासाठी पाहायचा आहे तर जड चेतन पदार्थासाठी. एवढंच ना. बरं, ते दिलं, काय प्राप्त झालं तुम्हाला? काय भेटत नाही. सोडूनच जावं लागतंय सर्व. किती केविलवाणी परिस्थिती आहे. आपण सगळं सोडून जायचंय माहीतच आहे, तरी त्यासाठीच अंत पाहायचा आहे. बऱ्यापैकी अंत पाहिजे आहे का. जाणीवेच्या पोटी आपण अंत पाहतो. अज्ञान लोकांचं ठीक आहे, जाणीव असून तुम्ही अंत पाहता. तर असो, तर हे ते अधिष्ठान तिथे असतं, तर ते तीर्थी अधिष्ठान असतं इंद्राचं. तर त्या अंबरवळी सिद्धवळी कशा झाल्या, आल्या त्या तिकडं. त्यांना त्या दंडाजवळ हे आहे ना, तीर्था सामर्थ्य हे आहे. मग ते बिडार कसं असं म्हणायचं त्यांना. चरण हिरा जो आहे तो तीर्थ आहे ना, ते प्रसिद्ध तीर्थ आहे वेरूळचं ते. माझ्या ते विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे, ते विद्यासाठी सांगितलंय वगैरे वगैरे. तर म्हणाले, यथा शुक्राचार्य शिल्पविद्या असता 7 जन्माचा काळ समाधी अंत केला. कुठलेली आहे? किंवा चरित्रपाठ पाहिजे. संदर्भ आला की चरित्रपाठ पाहिजे. शिल्पच विद्या आहे. बघ रे म्हणाले बाबा तो, तर त्याने 7 जन्मे पाहिले. ती प्रमाण दिले त्यांनी. या अगोदर एक विद्या होती, गुरुनं दुसरी दिली, त्या 7 जन्म बघितले मागचे.
आता आपण A1 मध्ये पाहू शकतो आपले 7 जन्म पुढील काळामध्ये, जेव्हा दुसरं काही येईल 1 वर्षातच. फोन असा धरायचा, मी कोण आहे पूर्वजन्मातला, कुत्रा का कुत्री, लगेच सांगेल. आता सायन्स आले. माझे डोळे कोणाचे आहेत, घुबडाचे आहेत का मांजराचे आहेत, लगेच सांगेल मांजराचे आहेत. असं आश्चर्य करण्यासारखं काही नाही. त्यात विद्या आहे, विद्या सामर्थ्य त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये ठेवलेलं आहे. त्यात आश्चर्य काहीच नाही. पूर्वी साधू सांगायचे ना, तू मागच्या जन्मात असा होता, तसा होता, तसा होता. आता ते सॉफ्टवेअर सांगतील. ती पण विद्याच आहे ना, त्याला विज्ञान म्हणतात. विद्या म्हणजे विज्ञान. तर असं असतं ते, म्हणून त्यांनी ते ओळखलं. तर म्हणाले शिल्प, आता ते चिंतन करायचं म्हणलं की कठीणच आहे ते. त्या शिल्पविद्या आहेत. मग एका शिल्पविद्येमध्ये एकाच लेपाचं दर्शन असतं. असं अनंत लेपच काय पाहिले त्यांनी. ना ज्योतिषात जाणीतलं. ज्योतिष A1 सांगते बघा. आता A1 आहे का A+ आहे? AI, इंटेलिजन्स काय म्हणतात त्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. बरोबर आहे ते. तर ते ज्योतिषात जाणलं. ज्योतिषात तेवढं ज्ञान आहे आपलं ज्योतिषशास्त्रामध्ये. बरोबर पूर्वजन्मात आपण कोण होतो ते कळतं. ज्योतिषविद्या आहे ती. मग ते अभ्यास करावा लागतोय, आकडेमोड करावी लागते, सगळं कळतं त्याच्यामध्ये. तुम्ही कधी मरणार, तुम्हाला कोणता रोग होणार, कशामुळे होणार, नवीन कर्म मात्र कळत नाही ज्योतिषामध्ये. मागचं कळत आहे, सांप्रत्य कर्माचा भोग तुम्हाला कळत नाही. असे अनेक विषय आहेत ते. तर म्हणाले ओळीत समाधी रिकाला. तर म्हणाले 7 सहस्र की 7 जन्माचे आयुष्य कसं काय ओळख. फारच कठीण विषय आहे. आयुष्य जाणणं, आयुष्यातले कर्मभोग जाणणं. म्हणाले मी आता कोळी होता, मी डुक्कर होता, मी म्हैस, मी वड, मी असा आणि असा होणार. आपल्याला जाणीव ठेवली नाही म्हणून बरं आहे. परमार्गात बोधाने फक्त नित्यानित्य वस्तू एकच ठेवलाय. बोधामध्ये जर प्रखर ज्ञानशक्ती ठेवली देवाने, तुम्ही केलेल्या अविधीचं दर्शन जर झालं तुम्हाला, झोपणारच नाही तुम्ही. आपले जे हलकट मन आहे ना, आणि त्यात आलेले घाण घाण विचार किती टक्के आहे ते दररोज तुम्हाला समोर दिसले पाहिजे. संध्याकाळी झोपायले की समोर. जाऊ आपण. बोधशक्तीने ठेवायला काही हरकत नाही ना स्वामींना. ठेवलेलं नाही, स्वामींची कृपा आहे. तुम्हाला विस्मृती ठेवली, किती जरी अविधी घडले तर तुम्हाला वाटतं मी किती आचरणनिष्ठ पुरुष आहे. मी किती जरी प्रमाद केले, वाटतं मी कुठे केलाय. मी किती स्वच्छ कपडे घालून मिरवतो परमार्गात. त्याची जर जाणीव प्रकर्षाने ठेवली तर कसं होईल बरं. भरून जातील ना संत मंडळी, म्हणजे जाणीव ठेवली तर. अशी बऱ्या देवाचे उपकार आहेत आपल्याला. असा बोधशक्ती पण लिमिटेड दिले. तुमच्या बोधशक्तीत किती सामर्थ्य दिले देवाने, कारण रूप. किती आहे माहित नाही, नंतर सांगा. हे ब्रह्मविद्या आहे इथे. आठवत आहे नाही. चला पुढे. तर म्हणाले
ज्योतिष हा त्याचा युगधर्म, त्या युगधर्माचा काय विशेष असेल ना, पुण्याला त्याचा युगधर्म आहे तो तर आधी फळ कवणा साधना ना विद्येत जे होणार ते अगोदर, मग जर त्या विद्येवरती दुसरी विद्या झाली, बलवत्तरा दुर्लभम बाध्य, ते जर झालं प्रल्हादासारखं तर सुटला मग ते फळ असे रेवणे होतात, स्टॉप होत होत दुसरंच जातं, ते निघाला एकीकडे भाऊ तिसरीकडेच पोहोचला, निघाला मोक्षाला, घेतला अनुसरण, निघाला दुसऱ्याच फळाला, बोधाच्या वळणीच्या फळाला जाईल, नाहीतर मग देवतेंच्या फळाला जाईल. भावशा निघाला होता कुठं? पंचमंगाला गेला कुठं? एकतर त्या अवघळ्यात जाईल, आहे की नाही, रेवला ते तुमचा मोक्ष रेवला अविधीने, काय होत नाही तर हे होतं, फळाधिक होतात तुम्हाला देवतेंची. आणि आपण सहेतुक कर्म केले तर मोठी गंमतच आहे ती. असं तिकडला कर्मविपाक खूप सोपा आहे, आपला कर्मविपाक एवढा कठीण आहे वासनिकाचा, भिक्षुकाचा, त्याचा अंतच लागत नाही. म्हणून ऐसा अंत न पाहिजे, लय मोठा अंत पाहिला जातो. आता हे सगळ्या स्थिर बसून विचार करायच्या गोष्टी आहेत. म्हणून ते 7 जन्म समाधीत गेले आणि तो गगनी नक्षत्र झाला, तर ते पण लीळा सर्वज्ञांनी पुराणातली सांगितली. आणि मग या लीळेचा आचार काय तर ऐसे आपण्या होऊ न द्यावे. गगनी नक्षत्र बुवा, गगनी नक्षत्र कोण होते? इकडलं कोण होईल? अतिरेक करून तुम्ही अंत नका पाहू, की तुम्ही गगनी नक्षत्रच होऊन ठेवणार. पण तिथं आता सॅटेलाइटला नाव ठेवायला पाहिजे, हे नक्षत्र कोण आहे? काटेबाबा. अरे वा, काटेबाबाचं नक्षत्र आहे. हा दृष्ट कीर्ती, कीर्तीसाठी कीर्तन केले, कीर्तीपरायण मी होय शुक्राम होय. आणि काय काय असते भानगड, ते बऱ्याच भानगड आहेत, त्या आतल्या भानगड आहेत त्या. तुम्ही काही अंगवलं नाही, पण आतून सगळ्या विक्षिप्त गोष्टी होत्या तुमच्या. जाय तिकडं, तू झाकून ठेवला ना बोध, मग तो तिथं होई बरोबर, तो जाय बरोबर, तो ते पोखरला गेलं झाड, आतून खूप वय, बाहेरून झाड खूप चांगलं होतं, पण आतून कसं गेलं ते पोखरल्या गेलं. आणि ह्यानं पोखरलं बरं का, दोषाने उगाच दोष चिंतन करत बसायचं, माहीत आहे. होय होय होय. आणि दोषाची जाणीव अज्ञानात पण असते. बोधाने जाणीवेची जाणीव चांगलीच बोधाने होत असते, पण अज्ञानामध्ये नीच गोष्टींची सगळी जाणीव त्या डोक्यामध्ये फ्लॅश लाईट पडत सतत. वाईट जेवढं असतं तेवढं वाईटचे क्लासेस आहेत का बरं? चांगल्या शिव्या देण्याचे क्लासेस कुठेच नाहीत, अभद्र बोलण्याचे क्लासेस कुठंच नाहीत, निंदा करण्याचे क्लासेस, निंदा क्लासेस आहेत का? कुठेच. मग त्याचे फळ आहेत ते, त्याच्या कीर्तीसाठी तो दुसऱ्याची निंदा केली ना, म्हणून त्याला गिफ्ट आहे, ते जाणीवेचं गिफ्ट आहे. म्हणाले वा वा, किती छान प्रकाशात बघ चांदणं, चांदणी चोळणे माया म्हणून मैत्री चांदणी. बस रे भाऊ बाई, बस बस, हे सत्य आहे बरं.
नाही तर मग परमार्गातली कुत्री तर माहीतच आहे तुम्हाला. ती कशाचं फळ आहे? काळं मांजर. काल आलतं बघा वना डोंगरातून. आधीच काळे कपडे. मांजर. प्रायचित्तातले ना, मी मशक, मी मांजर, मी डुक्कर. प्रायचित्तात आहे की. हे असं होतं दैवराहाटीतले कार्यक्रम असतात असे. ऐकायला वाईट वाटतं ना. मान तर पाहायला कसं बरं वाटलं, म्हणून ते असं होतं. म्हणून ही लीळा तुम्हाला चार परत सांगितली आणि आपण असं कुठेही कोणाचाही अंत पाहू नये. शब्दानी क्रियेनी कशाचं स्थानापत्ती आलाय, सगळ्याला पावतय, मलाच नाही पावत, चालला दुसरीकडे. पाहिला ना अंत कसं. म्हणून तुम्हाला सांगितलं ना, असं खोलून बोलता येत नाही हा विषय. जाळीचा बाबा सगळ्याला पावतय, मलाच कसं पाहू नाही की झालं. पाहिला त्याचा अंत तुम्ही. तसा प्रसादाचा अंत आहे, तसा भिक्षुकाचा, गृहस्रोदाचा, निमित्ताचा, उपकारकाचा अंत पाहायचा नाही. अंत पाहिला की तळतळाट. ती ओळख निमायला कळते. आपल्या हातात काय आहे? तुमच्या हातात काय ठेवलेलं नाही. संसारात तिकडं देवतेच्या हातात ठेवलं नाही, इथं ओळखणीच्या हातात ठेवले, मायेच्या. तुमच्या हातात काय ठेवलंय इथे? हे काही याप्रती बोलले, मला याप्रती बोलले, संपलं. तुमच्या हातात काय दगड ठेवलेलं नाही, तरी पण भाऊ लय जोर रे भाऊ, लय मीपणा. मग ही लीळा शार्पर आहे, ती ओळखावी माणसानं. कोणी ओळखत नाही, कोणी करत नाही. अहंकारात तयारच असतात सगळे नेहमीसाठी. फुसफुस विषारी साप आहे की नाही. सापाला काय दुधात गोळा, तसंच गोळा, ते चालूच राहतो. साप म्हणजे साप. तर असं प्रकारे हा विचार इथे थांबलेला बरा राहील. आई शांत न पाहिजे. स्वामींच्या वचनाचा अंत पाहू नका, स्वामींचा पाहू नका. म्हणून महिमभट्टाने साधी लीळा आपल्यासाठी शालीतून मारले, म्हणतात की शालीतून जोडा हाणलाय महिमभट्टाने आपणाला. पुढची लीळा सुरू होते. अणकेय, अनकईचं लेणं आहे. तिथे विष्णू भटाला परियळ बोणे कथन अशा संदर्भातली ही लीळा येते. विष्णू भटाचा संदर्भ मागे आलेलाच आहे तुम्हाला. किती विष्णू भट्ट आहेत चरित्रामध्ये ते ओळखायचे. आणि तिथे हे जे विष्णू भट्ट आहेत ते भावाळ प्रकृतीचे आहेत, अर्थगुणाचे आहेत, वेदवंत आहेत आणि मोडीत प्रसवायचे आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीची ओळख असली पाहिजे तुम्हाला. लीळा वाचली की त्या व्यक्तीचं सगळं बायोडाटा AI देतंय बायोडाटा. तुमच्या माइंडमध्ये बोधाचा पाहिजे AI. तुमचं इंटेलिजन्स आर्टिफिशियल आहे तुमचं इथे. बोधाने काय केलं देवाने? हे केलं. विष्णू भट्टासारखं लगेच ते काय करायचे तर भलत्याची अप्राप्ती भावती. भलत्याची आता सगळं सांगता येणार नाही तुम्हाला. चिंतनाचा विषय असतो. भलतं म्हणजे काय? अप्राप्ती भावायचे ते विचारे भावाळू स्वभावाचे आहेत. भल्या भल्या गोष्टींची अप्राप्ती म्हणून देवाने सांगितलं, पोरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ. हे प्रेमाचं वचन आहे बघा. तुम्हाला काही नाही करता आलं, हे केलं की देव होतो आहे की नाही. पोरा जीवा अप्राप्ती. टीकाकाराने सांगितलं अप्राप्ती ते साता पदार्थाची. तो छान आहे ना. आपल्या पूर्वजांनी उच्चांक गाठलेला विचाराचा. अप्राप्ती
भावावी ती स्वामींना दुर्लभ आहे. पोरा जीवा प्राप्ती ते दुर्लभ. इथे दोन शब्द आहेत आपल्यासाठी. पोरा एक आहे, जीवा आपण दोन. पोरा जीवा. स्वामींना हे शब्द टाकायची काहीच गरज नव्हती. अप्राप्ती ते दुर्लभ असे म्हणता आलं, पण स्वामी इथे आपल्याला भीक मागतात. पोरा जीवा, तू पोर कायच रे. पोरक कोणाला म्हणतात ते सगळं पाचवी थोडं सांगायला कोण सांगणार. हे पाठ ठेवावं लागते की तो पोरका. पोरा म्हणले. पुन्हा म्हणले स्वामी मरमर स्वच्छा जीवा, स्वच्छ जीवा म्हणले. असं आहे ते. बाप मेल्यावर कार्ट म्हणतात, आई मेल्यावर पोरक. साहित्यामध्ये पोरक्या शब्दाची आम्ही पोरके झालो. एखाद्या अधिकरण सरतात तर आपण पोरके म्हणतो. आता पंथ पोरका झाला. ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी गेले निघून. ह्या 2 वर्षात भले भले अधिकरण गेले. आपले मायबाप असतात ते. तुम्ही त्यांना नाही भेटले तर त्यांचं चिंतनच तुमच्यासाठी आईचं काम करत होते. गेले सगळे. आता उगा 2-4. मग पुढच्या तरुण पिढीला आव्हान आहे की तुम्ही त्या लेवलची अधिकरण तयार व्हा ना. तुम्ही काय गाड्यान घोड्यान कपडे इस्त्रीचे घालून मिरवताय. तुम्ही तशा लेवलचं तयार व्हा. मग घ्या. ओडिओ काय भानगड आहे. BMW तुम्ही काय हेलिकॉप्टर घ्या. देव देईल ना. तुमचं वैभव ते नाही ना. तुमचं वैभव ते आहे पूर्वजांनी ठेवले आपल्या. भडखंबा ज्ञानी. ते बेलापूरच्या बाबांच्या समोर जायची भीती वाटायची आम्हाला. संवत्सरच्या बाबांच्या त्या पडवीत चढायची भीती वाटायची. ते कधी रागवले नाहीत कोणावर, पण त्यांची ती साधनेची तपस्येची भीती वाटायची. असे ते कल्लूरचे बाबा आमचे, बदनापूरचे, नजर पाहिलं की भीती. असे ते पोरक झालो आपण. गेले सगळे. करून गेले पण आपल्यासाठी सगळं ठेवून गेले. चांगलं चांगलं छान छान. फक्त तुम्हाला आता आहे ते सांभाळायचे. तेही सांभाळता येत नाही. त्यांनी निर्माण केलेले वासने सांभाळता येत नाही आपणाला. कशाचा अंत पाहिलाय आपण कुणास ठाऊक. कसला प्रसव आहे आपला. गेले ते अप्राप्ती भावायचे बिचारे. जीवनामध्ये अप्राप्ती भावायला पाहिजे. तर अशा प्रकारे ते उदयाचा पूजावस झाल्यानंतर ते आणखी वीरणा विजय केले. ते चौकी नावे खाचून झाले. गोसावी त्यांच्यासोबत आहेत. आणि मग तिथे सर्वज्ञानी विष्णू भटाला राहाविले. भट म्हणाले तुम्ही एक अंक येशी राहा. स्वामींच्या प्रसन्नतेतलं लिहिलं आहे हे अंकई. माय बसा राहा बरं तुम्ही. वेगवेगळे पुरुष स्वामी घेऊन येतात. तर कवणी ते म्हणतात, स्वामी ज्याला सांगतात कवणी काही द्यायचे तर घ्या आणि मग आम्ही जातो पुढं, तुम्ही मागून या. म्हणाले हो जी. मग राहिले. मग गोसाई बिडारा विजय केले. विष्णू भट्ट त्या अंकेच्या लेण्याच्या चौकामध्ये बसलेले आहेत आता सध्या. तो कवणिक देवतेशी परिळय घेऊन आला. देवतेशी आनंद नैवेद्य दाखविला. तो म्हणतो भटो घ्या. विष्णू भट्ट म्हणतात हो का. म्हणून घेतला. मग तामटे तूप घेतलं. सगळं नैवेद्य बांधला झोळीत पात्रात आणि आले इकडं स्वामींकडे. ते दष्टपूत केली झोळी. स्वामींना सांगितलं जी मज काही हेतू नाही. माझ्या मणिमानसी नाही. परिमळ समर्पिला जी. हे सगळं आपल्यासाठी आहे. शोधून पाहिलं तर देवा म्हणाले हे बघा माझ्या काही मणिमानी नाही. मणिमानसी शब्द कसे येतात चरित्रामध्ये.
किती छान लिहून ठेवले माईंभट्टांनी. मला काय माझा हेतू पण नाही, माझ्या मणी मानसात नाही. म्हणजे काय? ध्यानी म्हणे. ध्यानी मणी नाही, मणी मानस. आणि म्हणाले मद पर्यय समर्पिला, म्हणजे तो जे विष्णू भट्ट आहे त्यांच्या अप्राप्तीमुळे त्यांचं अंतःकरण सोज्वळ आहे, उजळतीचे पुरुष आहे. ते मळालेल्या पुरुषाला असलं काही संबंध नसतो, पाप पुण्य फिन्य काय नसते, परमार्गात अनिष्ट लागत असलं काय नसतंय. तुम्ही त्या काळातले आहेत बरं का, लक्षात ठेवायचं. काय झालं आयुष्यामध्ये कोणी काय समर्पिलं तर लक्षात घ्यायचं की बाबा मडी माणशी नाही आणि अरे काय ध्यान पण नाही कधी केलं आणि अपेक्षा पण नाही, असं काय. सर्वज्ञ म्हणतात ते तुमचे भविष्य असे की समजायचं तुमचं आता तुम्ही जाणार आहेत कुठंतरी ठेप्यावर, आणि जाऊन काय होणार तर 2-4 लेकरं बाळ होतील, काय होणार आहे दुसरं. समजायचं आपलं भविष्य भविष्य किंवा कठीण आहे ना स्वामींची लीळा. तुमते अपेक्षा पाळणाही तरी प्राण्याचे भविष्य काही केही गेले असे. अपेक्षा नाही आहे तुम्हाला, तुम्ही बोधवंता, तुम्हाला कसली अपेक्षा आहे, कसलं मनोमानस आलंय. पण तुमचा प्रसव जर आला तर हा परिमळ येतो. आता परिमळ कोणाच्या रूपाने येतो? आता गाड्या घोड्यांच्या, स्मार्टफोन या रूपाने परिमळ येईल तुम्हाला. फार कठीणच आहे ते परिमळ आजचा या काळातला. तर तुमचं भविष्य समजायचं. स्वामी सांगतात भाऊ सावध राह, आता तुला अपेक्षा नाही, पण तुझा प्रसव जर उभा राहिला तर हे प्राण्याचे भविष्य. तू कुठं जाणार आहे का म्हणाले. तर आता तू कर्मराटीतला म्हणून स्वामी सांगतात दैवराटीत प्रसव असतात, शुभरूप प्रसव आल्यावर काय करणार तुम्ही. तसे आता योग येतो आणि आत्ता बोधवंत म्हणणारे निघून जातात मार्गातून. दोन्हीचे 4 हात होतात. मग झालं, तो परिमळच आहे तुम्हाला. तो इथून तुमचा भविष्यार्थ सांगितला. तुम्ही दिसवडी अंकी जा, तुम्हा परिमळ येईल, तुमचे भविष्य ऐसे. दिसवडी बैसाल तर दिसवडी ऐसे होईल. जा मारे, तुम्ही त्यासाठीच बसत होते ना स्थानाजवळ जाऊन. तुम्हाला ते पाहिजे होतं का परिमळ. मग काय स्थानाजवळ का बसायचं, सगळे तिथे येतात. आश्रमात कोणी येत नाहीत, सध्याचा काळ असा आहे. मग तिथे जाऊन बसायचं. मग भाऊ कुठले, पुण्या गावून आले, या पाणी वगैरे घ्यायला आहे बरं, चहा वगैरे घ्या, इथं शेजारीच आहे. बघू फोन नंबर द्या बरं भाऊ. हा तुमचा अंत आहे. दिसवडी बसाल तायसेच पाहिजे, परिमळच भेटेल. परिमळ म्हणजे पंगत तुम्हाला भेटेल. या पंक्तीसाठी जर कुठं इतका कुठं असते त्या यजमानाची हायलाई करू कुठं ना, हा परिमळच आहे. लावून घ्यायच्या अगदी प्रयत्नाने, आणि त्याच्यामध्ये पुरुषार्थ समजायचा. त्यात तपस्या आहे का, तुमचं पावित्र्य त्याच्यामुळे आहे का, येते वाढलंय का कंटिन्यू पंक्तीमुळं. कशामुळे आहे पावित्र्य तुमचं, त्याच्यामुळं. हा तो परिमळ आहे. ह्या लीळेमध्ये भरपूर काय सांगायचं. आचारपर आणि विचारपर लीळा आहे, उजळत्या पुरुषासाठी आहे. जो गेलेलाच आहे, जो मळीन झालेला आहे, त्यासाठी तो विधी असतो. मग सर्वज्ञ म्हणतात बघ भाऊ, तू दररोज जाऊन बघ तिथे, दररोज तुला असा सुंदर तुपाचा नैवेद्य येईल, सुंदर पंगत भेटेल तुला. कर, खा, भांडे घाल, झोप. कुठलं की पुन्हा कर, खा, त्यात पूर्ण काळ घाल तुझी अष्टीपरी, आणि त्याला सांग दास्यमुळच मन कर, खा. म्हणून दंडवती घातली, श्रीचरणा लागले. ते म्हणता जी रडू लागले, अप्राप्ती पाहू लागले. जी म्हणाले मग ऐसे न व्हावे. प्रायचित्त घेतलं.
साई म्हणाले ठीक आहे, बघतो, विचार करतो. दंड